पैसा हा सुद्धा आपल्या आयुष्यात खूप महत्वाचा फॅक्टर आहे. पण खूप लोक असे असतात ज्यांचे पैसा टिकतच नाही किंवा कर्ज वाढतच जातात, कमी होत नाहीत किंवा त्यांच्याकडे पैसा येत नाही. ते डोंट अट्रॅक्ट मनी. अशा लोकांसाठी काय सांगशील? सो एकतर होप नो दॅट इज द बिगेस्ट ब्लेसिंग. तुम्ही पैशांसाठी होप नो करा आणि सी द डिफरन्स. काही नाही, नुसती नोट हातात घ्या आणि आय एम सॉरी मनी, प्लीज फॉरगिव्ह मी मनी, थँक यू मनी, आय लव्ह यू मनी. हे तुम्ही रोज करा आणि बघा तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो. दुसरं म्हणजे थोडी लॉंग म्हणजे लॉंग प्रोसेस म्हणेन मी त्याला, ॲज अ पार्ट ऑफ कोचिंग हिलिंग जे आम्ही करतो इज रिमूव्ह युअर मनी ब्लॉक्स. तुमच्या डोक्यात आयुष्यात खूप पैसेचे ब्लॉक्स आहेत आणि असे बिलीफ्स आहेत तुमच्यात जे लहानपणापासून आपल्या डोक्यात बसवलेले असतात. पैसे काय झाडाला लागतात का? पैसा कमवणं खूप अवघड आहे, घालवणं खूप सोपं आहे. हे बिलीफ्स आपल्यात इतके स्ट्रॉंगली असे एम्बॉस केलेले असतात की ते बिलीफ्सनी तुम्ही रोज जगता आणि मग तेच घडतं तुमच्या आयुष्यात, की पैसा कमवणं खूप अवघड आहे. हे मी जर सतत म्हणत बसले तर मला जर येणारा पैसा असेल कुठल्याही दिशेने समजा, तर मी त्याला ब्लॉक करीन. मला म्हणजे उदाहरण देईन मी इकडे, की मी समजा नोकरी करते आणि नोकरीतनं मला पैसे मिळतात आणि समजा माझ्याकडे एक दुसरी ऑपॉर्च्युनिटी आली आणि त्यांनी मला म्हटलं, की "अरे चल आपण हे कोलॅबोरेशन करूया का? ह्याच्यात मी तुला एवढे पैसे देईन." सो माझी जो वृत्ती ती असेल किंवा माझा जो बिलीफ तो असेल, तर मी म्हणेन, "अरे मी विश्वास ठेवू का नको ह्याच्यावर? एवढ्या सोप्या पद्धतीने कसा काय पैसा देतायत मला? एवढंच करायचं, एवढे पैसे देणार?" आणि देन यू विल ऑटोमॅटिकली क्रिएट अ बॅरियर अँड ब्लॉक दॅट. तो येणारच नाही तुमच्याकडे पैसा. कारण तुम्ही ती एनर्जी त्या पैशाला देताय, की "अरे मी विश्वास ठेवू का नको ठेवू?" आणि दॅट बिकम्स अ ब्लॉक आणि तुम्हाला कळतच नाही की काय झालं. पण तुम्ही असे किती वेळा अपॉर्च्युनिटीज नाही म्हणतात जस्ट बिकॉज एवढ्या सोप्या पद्धतीने पैसा, काहीतरी गडबड आहे.